नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजयकुमार तासगाव यश ॲग्रो लॅब कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्या संवादात मी आपणा सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, येत्या 5 व 6 एप्रिल 2025ला शनिवारी आणि रविवारी आपण पुन्हा एकदा द्राक्ष बागायतदारांसाठी कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्याविषयी आपण प्रशिक्षण देतोय. गेली बरोबर 3 वर्ष पूर्ण होत आहेत आपण बागायतदाराला प्रशिक्षण देण्यासंबंधित आपण काम करतोय. यंदापासून आपण फक्त बागायतदारांसाठीच नाही तर सगळ्या प्रकारच्या शेतीसाठी आपण प्रशिक्षण चालू करतोय आणि त्या पद्धतीनं आपण काम करण्याचा प्रयत्न करतोय. मग त्यात ऊस शेती असेल, डाळिंब शेती असेल किंवा जी कॅश क्रॉप आपण ज्या ज्या पिकांना म्हणतो त्या त्या पिकाच्या संबंधितलं अत्यंत चांगल्या दर्जाचं एक विवेचन आपण सगळ्या शेतकरी बंधूंसाठी आपण चालू करतोय. त्यातच दुसरी गोष्ट अशी आहे की बागायतदारांना, द्राक्ष बागायतदारांना विशेषतः अत्यंत चांगला नफा झाला. भले एखाद्या वेळी एखाद्या बागेचं थोडंफार नुकसान झालं असेल तर खर्च कमी केलेला असल्यामुळं ते नुकसान त्याच्या प्रपंचासाठी अजिबात अडचणीचं ठरलेलं नाही आहे. ही गोष्ट इथं अत्यंत महत्त्वाची आणि नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. बागायतदार बंधूंनो, गेल्या वर्षी किंवा त्याच्या गेल्या वर्षी असे 3 वर्ष आपण बागायतदारांना प्रशिक्षण दिलं. लाखो नव्हे करोडो रुपये बागायतदारांचे वाचले, करोडो रुपये बागायतदारांचे वाचले. मग ते मॅजिक स्प्रेच्या माध्यमातून असेल, मास्टर स्प्रेच्या माध्यमातून असतील, मेजर स्प्रेच्या माध्यमातून असतील किंवा युरेसिल 6 दर्जा बघण्याचा असेल किंवा जे मनी लांब आणि गोल करण्याच्या संदर्भात आपण जी चर्चा करत असतो त्या संदर्भात असतील, पीएचच्या बाबतीतले असतील, ह्या सगळ्या छोट्या 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 गोष्टी ज्या एंडिंगला उत्पादनाच्या आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या ठरतात त्या गोष्टी आपण बागायतदारांना शिकवत गेलो. भिंत एक मुठी बांधत असते पण खारुताईचा वाटा तसा म्हणतो तसा आपण एखादी छोटी गोष्ट जरी आपण त्यात शिकत गेलो तरी सुद्धा मोठ्या मोठ्या इमारती सुद्धा आपल्याला ह्या कपरीमुळे चांगल्या बांधता येतात. तसंच आपल्या प्रशिक्षणाच्या बाबतीतली गोष्ट आहे. म्हणजे कितीही मोठा आपण खर्च करण्याचा प्रयत्न केला पण छोट्या छोट्या गोष्टी जर आपण वाचवत गेलो तर शेवटी अंती ज्यावेळी आपण खर्चाची बेरीज करतो त्यावेळी आपल्याला अत्यंत चांगला पैसा आपल्याला वाचलेला दिसून येतो. आणि फक्त आपण पैसा नाही वाचवत तर आपण दर्जेदार उत्पादनही काढतोय. आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या बागायतदारांना तसा प्रचंड अनुभव तसा आला आणि आपण त्या पद्धतीचे व्हिडिओ किंवा तसे डेमो आपण बागायतदारांना देत गेलो. मग ते युरोपियन कंट्रीच्या बाबतीतले असतील, लोकल बेदाण्याच्या बाबतीतले असतील, एक्सपोर्ट बेदाण्याच्या बाबतीत असतील किंवा लोकलच्या ठिकाणी भारतातल्या ठिकाणी माल देण्याच्या बाबतीतले असो. अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो की जेवढे आपण द्राक्ष तयार करण्याचा प्रयत्न केला ते सगळी द्राक्षे इंडियन मार्केटला सुद्धा आपण रेसिड्यू फ्री देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे भारतातल्या लोकांना सुद्धा आपण विषमुक्त द्राक्षे आपण घ्यायला घातली. ही अत्यंत महत्त्वाची नमूद करून घेण्यासारखी गोष्ट आहे. बागायतदार बंधूंनो, 5 आणि 6 एप्रिलला आपण पुन्हा एकदा प्रशिक्षण बागायतदारांसाठी देतोय. तासगावला जिजामाता मंगल कार्यालयात सकाळी 9 ते संध्याकाळी 6, दुसऱ्या दिवशी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण प्रशिक्षण देतोय. या प्रशिक्षणात आपण ज्या बागायतदारांनी कमीत कमी खर्चात चांगलं उत्पादन काढण्याचा प्रयत्न केला त्यांना आपण द्राक्षरत्न, द्राक्ष पंडित ह्या पुरस्कारांना आपण सन्मानितही करतोय. ज्या ज्या महिलांनी रेसिपी चांगल्या तयार केल्या, द्राक्षापासून वेगवेगळे उपपदार्थ तयार केले अशा महिला भगिनींना सुद्धा आपण पुरस्कृत करतोय. त्याचवेळी महाशिवरात्री ज्या ज्या बागायतदारांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने घातली म्हणजे स्वतः द्राक्षे विकली रस्त्यावर उभा राहून, ज्या ज्या बागायतदारांची 25-25 एकर द्राक्ष बाग आहे अशा बागायतदारांनी सुद्धा रस्त्यावर महादेव मंदिराच्या पुढं उभा राहून आपण द्राक्षे विकली, त्यांचाही सन्मान आपण इथं करतोय. आणि त्याचवेळी कमीत कमी खर्चात अत्यंत चांगल्या पद्धतीचं आपण गर्भनिर्मिती करून, सूक्ष्म घड निर्मिती त्यात करून आपण पानं शेवटपर्यंत कशी टिकवायची ह्या विषयावर सुद्धा आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. माझी विनंती आहे आपल्याला की ज्या पद्धतीनं सगळा वर्ग समाजाचा प्रशिक्षण घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतो, तलाट्यापासून अगदी कलेक्टरपर्यंत असेल,
बालवाडीच्या शिक्षकापासून अगदी प्राचार्यापर्यंत असेल, ह्या सगळ्या लोकांना प्रशिक्षण असतं. कंपनीचे मार्केटिंग करणाऱ्या लोकांना प्रशिक्षण असतं. फक्त एकच वर्ग आपल्या हिंदुस्थानात असा आहे, शेती करताना ते प्रशिक्षण घेऊन करत नाही. पण आपण ती गेली 3 वर्ष झालं प्रथा पाडली आणि सुंदर असं यश बागायतदारांना मिळत गेलं. म्हणून आपण इतर पिकात सुद्धा प्रशिक्षण देण्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करतोय. मला आशा आहे की आपण नक्की या आणि कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जी चळवळ आहे त्या चळवळीला हातभार लावा. धन्यवाद.